मित्रांनो, विषय फार महत्त्वाचा आहे. विषय इतका गांभीर्याचा आहे. मी आता आज जरा बाहेर आलोय, निसर्गाच्या सानिध्यात आलोय. त्याचं कारणही फार महत्त्वाचं. व्हिडिओ जरा शेवटपर्यंत पहा, अत्यंत महत्त्वाचं आहे. आता या रस्त्यांना, या सोसायट्यांमध्ये निवडणुकीची धामधुमी आहे. नगरसेवक कोण होणार, आपल्या ताई, दादा, साहेब, जो तो राजकारणी सगळे त्यांच्या सगळ्या कामामध्ये व्यस्त आहेत. पण परवा किंवा काल परवामध्ये माधव गाडगिळांचं निधन झालं. ते निधन झाल्यानंतर एक तिकडचा केरळाचा एक जो काही पत्रकार होता त्याने एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये सांगितलं की मी जेव्हा केरळावरून इथं आलो, महाराष्ट्रामध्ये आलो, पुण्यामध्ये आलो, जिथं माधव गाडगीळ राहतात, मला असं वाटलं की इतका मोठा, म्हणजे इतके मोठे मोठे अवॉर्ड मिळालेले, ज्यांना पृथ्वीचा सुपुत्र म्हटलं जातं, सह्याद्रीचा खरा वाघ म्हटलं जातं, असे माधव गाडगीळ जेव्हा गेले तेव्हा त्याला असं वाटलं की इथं भयंकर गर्दी असेल. पण तसं नव्हतं. इथं कुठला राजकारणी नव्हता, कोणी नव्हता, ना कसली गर्दी होती, ना मीडियाचं कुठलं अटेन्शन होतं. छोट्या मोठ्या बातम्या आल्या, येऊन गेल्या, सगळं संपलं. त्याला समजेनाच की एवढा मोठा माणूस गेला. म्हणजे माधव गाडगिळांचं एवढं मोठं योगदान या निसर्गासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी होतं. पण आम्हाला त्याची किंमत आहे नाही. आम्ही हे असे DJ लावून नको तसल्या गोष्टींसाठी, नको तसल्या लोकांसाठी आम्ही नाचतोय, नंगा नाच करतोय. जसे काय नगरसेवक म्हणजे सर आपला बापच आहे कोण दुसरा, जो येऊन जसं काय मोठं धनच लावणार आहे. पण आम्हाला अशा खऱ्या माणसांची, खऱ्या या सुपुत्रांची गरज नाही आहे किंवा त्यांची किंमत नाही आहे, याचं फार मोठं दुःख वाटतं. म्हणून आज थोडंसं बाहेर येऊन मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. हे निसर्ग वाचवणारी ही फार मोजकी लोक आहेत आणि त्यातलं एक पान, एक वटवृक्ष जे एवढं मोठं होतं माधव गाडगिळांच्या स्वरूपामधलं, ते आज कुठेतरी मरून गेलं, ते निघून गेलं. याचं फार मोठं दुःख वाटतंय मला.